आज म्हटलं कुठलीही वस्तू वाया न जाऊ देता एक मस्त रेसिपी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात अगोदर कढाई घेतली लोखंडाची, तुमची साधी कुठली पण घ्या। त्यात मी घी टाकलं, नंतर जिरं टाकलं, जिरं टाकल्यानंतर शेंगदाणे टाकले। मला टेस्टी खूपच आवडतात शेंगदाणे। नंतर माझ्याजवळ होती ब्रोकली, कांदा आणि टमॅटो, त्यांना मिक्स करून घेतलं व्यवस्थितपणे। मिक्स झाल्यानंतर काय नॉर्मल जे थोडंसं तिखं, हळद, धना पावडर आणि मसाला टाकला। आणि नंतर सकाळी शुक्रवारी पनीरची भाजी बनवली होती, तर त्याची ग्रेव्ही राहिली होती, तर ती ग्रेव्ही टाकून दिली आणि मस्तपैकी मिक्स होऊ दिलं। मिक्स झाल्यानंतर टोमॅटो टाकला आणि मग नंतर उर्वीने शेजवान राईस आणला होता मसाला, तो टाकला। तो टाकल्यानंतर मी भात शिजवून घेतला होता आणि भात टाकून दिला। तर तुम्हाला समजूनच गेलं असणार मी काय बनवलं, तर काही नाही, मस्तपैकी पनीर पुलाव बनवून गेला होता। हा एवढे पनीरचे पीसेस नव्हते म्हणून असं, पण इतका टेस्टी लागला विचारू नका तुम्ही। असं मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण असं करता का म्हणून। तर पुलावला आम्ही एन्जॉय केलं पापड, लोणचं आणि कांद्यासोबत। तर व्हिडिओ आवडला असणार तर लाईक, सबस्क्राईब